या घरातल्या प्रत्येकाला 24 तास ते आर्यनशीच बोलायचं असतं. रमावतीला यायला मला फोर्स पण करायची गरज नाहीये, कारण एका दृष्टीने ते बरंच आहे. उगाच नको त्या माणसांचे चेहरे तरी नाही बघावे लागणार. 4 दिवसावर आत्याचा वाढदिवस आहे आणि मी जर चुकत नसेल तर हा आत्याचा 75वा वाढदिवस आहे. कायमचं लक्षात राहील असं एक छोटंसं गिफ्ट दे ना पटकन. म्हणजे असं हे बघ, तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं मला. हे सगळं राहिलं लांब. हे काय घेऊन आलात माझ्यासमोर? याच्यामध्ये 10 कोटी रुपये आहेत. अमृताताईशी आपण बोलूया. जानकी, हे काय तुम्ही केला का ते अजून? नाही, आता नाही जाणार आहे. म्हणजे ते तुमचा वाढ जाणारच होतो पण ते पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ आता. अगं पुढच्या आठवड्यात काय मुहूर्त निघणार आहे का रमावतीला जायचा? नाही तसं नाही. ते अचानक एकदम काम आठवलंय म्हणून थांबलो. हो ते बाई, खूप 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 महत्वाचं काम आहे ते. तुम्हाला कळेलच लवकरात लवकर. महत्वाचं काम? काय ग, काय म्हणतोय हा? छे त्याच्याकडे काय लक्ष देता, तो काही पण बोलतो येडा. अगं मी आले ते वेगळंच सांगायला. तुला ते 10 कोटीचं कळलं का? हो कळलं मला. आता बाई तुम्ही आता बघा, आपल्या घरामध्ये कशा चांगल्याच गोष्टी घडतील. ते मुख्य म्हणजे त्या अहिल्याचं तोंड बंद झालं. उगीच परशुवर संशय घेत होती ग. कसला संशय? गणेश, मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. ते तुम्ही बोललात ना, फार बरं झालं आत्याबाई. फार चोमडावायला लागलाय दिवसेंदिवस. बरं तुम्ही दोघं बसा भांडत, पण रमावतीला जायला त्याच्या आधी गावात सगळ्यांना कळवा बरं का, की किल्लेदारांची राजकुमारी येते म्हणून. आता किल्लेदारांची राजकुमारी कोण आहे? अरे वेड्या, तुझी अमृताताई आहे, दुसरं कोण? आणि मग ही कोण आहे? ही महाराणी आहे बाबा, महाराणी आहे. गण्या, सांगितलं होतं ना काही बोलू नको म्हणून. मग काही पोटात राहत नाही तुझ्या. कशाला बोलायला गेला? परत बोल असून काही मारू नको. मारू नको. आता कशाला मारलंस? हट 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 हट. मोठी महाराणी. अरे परशु, तू इथे काय करतोयस? काय काम होतं का माझ्याकडे? हां, एक महत्वाचं काम होतं, जरा बोलायचंय. काय बोल ना. म्हणजे मला एक ऑफर आली आहे दुबईमधनं. दुबईमध्ये माझा एक दोस्त आहे, मोठा बिझनेसमॅन आहे. तर त्याचा तो मोठा बिझनेस त्याला आता सांभाळता येणं कठीण झालंय. तर तो मला काय म्हणला, परशुराम दुबईला ये आणि बिझनेसमध्ये माझा भागीदार हो. अरे पण तू काय इतका अस्वस्थ झालायस? आता अस्वस्थ म्हणजे काय, मला पण वाटायला लागले आपण पण जावं दुबईला, काहीतरी स्वतःचं असं निर्माण करावं. काय किती दिवस दादाच्या कुबड्या घेऊन चालणार? दादा गरीब आहे आपला, तसा काय बोलत नाही मला तो. लोकांचं काय, लोकांची तोंड कोण बंद करणार आहे की नाही? आणि पूर्वी काय लोक काय पण बोलले की नाही, मला काय वाटायचं नाही ग, निर्लज्ज होतो मी. आता सुधारलोय, आता लाज वाटते मला स्वतःची. तुला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे ना? होय होय. एक काम कर, तू रमावतीला जा आणि तिथे आपली शेती बघ ना. नाही न ग, रमावतीला न ग, दुबईला जातो. तर रमावतीला जाऊन शेती करायची म्हणजे लोक परत म्हणणार बाप त्याच्या कमाईवर उड्या मारतोय म्हणून. नको, दुबईलाच जातो मी. अरे पण तू तिकडे गेल्यावर चिऊ आणि सुमित्राचं काय? आता त्यांचं आणि काय होणार आहे? मी आधी एकटा जाणार, 2-4 महिने काम करणार, शेटल झालो की या दोघींना घेऊन जाणार. बरं बाबा, आता तुझ्या मनातच आहे, तू ठरवलंच आहेस. आडकाठी करणारे मी कोण? जा बाबा जा, चांगलं नाव कमावून ये. एक अडचण अशी आहे, म्हणजे जरा तू दादाशी बोललीस तर बरं होईल. पैशांची गरज लागेल ग. आता एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये भागीदार होणार म्हणजे कमीत कमी 5 कोटी तरी लागतील. 5 कोटी? होय. मला नाही वाटत नरसिंह देईल म्हणून. त्यातून तू विचारून बघ. मी
हॅलो डॉक्टर हां नमस्कार, मी जानकी किल्लेदार बोलतेय. मी आज सुमिताईला भेटायला आले तर चालेल का? हां आणि बरोबर तिच्या मुलीला घेऊन येऊ शकते का मी? चालेल चालेल, मग 1 तासाभरातच मी तिकडे पोचते. ठीक आहे, ठेवते. हाय. तू कधी आलास? हा काय आत्ताच येतोय? हो का? बस ना, त्यासाठी पाणी आणते मी. जानकी, हे मला एक सांग, तू सतत अशी मखरात असल्यासारखी नटून असतेस का? म्हणजे? नाही म्हणजे ही अशी साडी, गळ्यात हे मंगळसूत्र, कपाळावर कुंकू. मला असंच राहायला आवडतं. तुला आवडतं की तू ज्यांच्या नावाचं कुंकू लावतेस त्यांना? आर्यन, त्यांनी माझ्यावर कधीच अशी जबरदस्ती केली नाहीये. मग जानकी, मला सांग की तू सतत नाही अशी टेन्शन मध्ये का असतेस? जरा हसत जा ना. सुरुवातीला मला भेटली होतीस तेव्हा किती हसरी होतीस. आर्यन, तुझं अभिनंदन. कशासाठी? अमृताला हो म्हटलंस म्हणून. मग जानकी, अभिनंदन ना तू अमृताचं कर. असं कसं? पहिल्यांदा तुझंच अभिनंदन केलं पाहिजे ना मी. आर्यन, तू खूप चांगला निर्णय घेतलास. अमृता तुझ्यामुळे पुन्हा बोलायला लागली, पुन्हा हसायला लागली. खरं सांगू जानकी, मी अमृताला होकार तुझ्यामुळे दिलाय. जानकी, प्रेम या शब्दाचा अर्थ तुला भेटल्यावरच कळलाय मला. म्हणजे लग्नानंतरही प्रेम होऊ शकतं हे कळलंय मला तुझ्याकडून. हे बरं, मी तुला हे असं अगतुगा करतोय, चालतंय ना? नाहीतर मला सांग, काय म्हणू तुला? मी सासूबाई म्हणू तुला? सासूबाई? नाही नाही, अमृता मला जानकी म्हणते, तू पण जानकीच म्हण. मी त्यासाठी कॉफी आणते. हा, फक्त एकदा इथून दुबईला गेलो की नाही, मग काही टेन्शन नाही. मग सगळं शांत झाल्यावर परत यायचं. आणि समजा त्या मोरजकरला काही सुगावा लागला तर कायमचा तिकडच तळ ठोकू दुबईत. आपली थोडीच नाळ जोडली गेली इथं. मग काय भाऊजी, पासपोर्ट तयार झाला का? नाही म्हटलं, दुबई हा वेगळा देश आहे, रमावती शेजारचं खेडं नाही. कळलं ना? काय ना वहिनी, घरामध्ये सुकड किंवा बोंबील भाजायला लागले की नाही, गावातल्या कुत्र्या मांजऱ्यांना पहिल्यांदा वास येतोय त्याचा. तसं झालंय तुमचं. माझा सोडा हो, आधी तुमचा विचार करा. खिशात तिकिटाचे पैसे तरी आहेत का? आणि समजा नसले तर काय तुम्ही देणार आहात होय? मागितले असते तर मिळाले पण असते. पण तुम्ही चुकीच्या माणसासमोर हात पसरलात. अहो भाऊजी, चाव्या माझ्या कमरेला आहेत, त्यामुळे तुम्ही मला विचारायचं ना. आता तोंडाचा पट्टा चालूच ठेवलाय तर जरा आमच्या फायद्याचं पण काहीतरी बोला. पण त्याआधी तुम्ही मला एक सांगा, तुमचा असा कुठला मित्र आहे हो जो तुम्हाला धंद्यात पार्टनर म्हणून घेतोय? काय माझी मुलाखत घेत आहे? नाही, परीक्षा घेते. आणि जर का तुम्ही त्या परीक्षेत पास झालात तरच तुम्हाला पैसे मिळतील. कशाला एवढे चौकशा चालवल्या तुम्ही? अहो, कारण मी असं ऐकलंय की आपल्या देशात गुन्हे करून
सगळे गुन्हेगार दुबईला पळून जातात. आर्यन, तू आपल्याबद्दल तुझ्या आईला सांगितलंस? नाही, पण वेळ आल्यावर सांगेन नक्कीच. तुला काय वाटतं रे, त्या ऍक्सेप्ट करतील? नाही, माझी आईही ऍक्सेप्ट करणार नाही आणि तुझे बाबाही ऍक्सेप्ट करणार नाहीत. पण अमृता, तू काळजी करू नकोस. त्या दोघांना समजवण्याची जबाबदारी माझी. माझ्या बाबांचं मत काय आहे याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. त्यांची परवानगी असू दे किंवा नसू दे, मला त्याने काहीच फरक पडत नाही. तू फक्त तुझ्या आईला समजाव. अमृता, माझी आई मला नाही कधीच म्हणणार नाही. हा, म्हणजे तिला त्रास होईल, पण माझ्या सुखासाठी ती नक्कीच हो म्हणेल. तुला एक सांगू अमृता, तूही तुझ्या बाबांबद्दल असं बोलू नकोस. कितीही झालं तरी वडील आहेत ते तुझे. जगात कोणावरही केलं नाही इतकं प्रेम केलं मी त्यांच्यावर. पण जेव्हा मला त्यांच्या मदतीची खरी गरज होती ना, तेव्हा त्यांनी पाठ फिरवली माझ्याकडे. अमृता, तुझ्या बाबांनी काय करायला हवं होतं असं तुला वाटतंय? चित्रपटातल्या एखाद्या हिरो सारखं येऊन तुला वाचवायला हवं होतं? हे बघ अमृता, तुला कोणी किडनॅप केलंय, किडनॅप करून कुठे नेलंय हे माहीत नसतानाही त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी काहीही केलं नाही आर्यन. खरं म्हणजे त्यांनी लगेचच पैसे देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी नाही दिले. घरात बसून माझ्या अपहरणाचा तमाशा बघत राहिले ते. मला नाही असं वाटत की त्यांनी काहीच केलं नसेल आणि नुसते घरी बसले असतील म्हणून. आर्यन, त्यांनी जर मनापासून एखादी गोष्ट ठरवली असती आणि केली असती ना, तर अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या तासाला मी घरात आले असते. अमृता, प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी नसते. हे बघ, तुझं ना तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे आणि त्याच प्रेमामुळे तुझ्या त्यांच्याकडनं या अपेक्षा आहेत. तुला वाटतंय तितके प्रयत्न तुझ्या बाबांनी नाही केले म्हणून तुझा अपेक्षाभंग झाला, राईट? आर्यन, तुला काहीही माहित नाहीये. स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आणि स्वतःचा अहंकार जपण्याच्या नादात त्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय. आणि त्यांच्या या गुन्ह्याला माफी नाही. ठीक आहे, मग मी निघतोय. निघतो म्हणजे लगेच निघालास? हो अमृता, निघतोय मी. आणि इथून पुढे मी या घरात तेव्हाच येईन जेव्हा तू तुझ्या बाबांशी आधीसारखं बोलायला लागशील आणि नीट वागायला लागशील. म्हणजे मी बाबांशी बोलले नाही तर तू माझ्याशी बोलणार नाहीस? नाही बोलणार, कारण अमृता, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण आपल्या आयुष्याची सुरुवात नाही करू शकत आहे. तुमचे संबंध नॉर्मल झाले की मला फोन कर. आर्यन, आई ग आई. अहिल्या, तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. वकिली हा माझा पेशाच नाहीये. काय भयंकर विचित्र केसेस येतात ग कोर्टात. मुलांनी वडिलांना रस्त्यात मारलं, पैशासाठी भावानी भावाचा खून केला, कोणी कोणाला जाळतंय. शी, काही नाही ग. एकीकडे आपण ग्लोबलायझेशन अशा गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आपला समाज तसाच बुरसटलेला कोत्या मनोवृत्तीचा. तुमचं काय चाललंय? बरे आहात ना तुम्ही? आल्या आल्या एकदम काही बोलायला लागलात.
परिणाम झालेला आहे माझ्या डोक्यावर, खरंच सांगतो. हे समाजात बाहेर जे काही चालतं ना ते नाही झेपत मला, खरंच. समाजाचं दुःख बाजूला राहू द्या, आधी आपल्या घरात काय चाललंय ना त्याचा विचार करा. तुमचे सावत्र बंधू दुबईला जायला निघाले अचानक. कोणाबरोबर तरी पार्टनरशिपमध्ये धंदा करायचा आहे. 5 कोटी मागत होते आत्याबाईंकडे. आधीच डोक्याचा भुगा झालाय दिवसभर, त्यात आता हे काहीतरी नवीन पिल्लू. का चाललाय परशू दुबईला? तुम्हीच जरा विचार करा ना. वकील आहात, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या खाचाखोचा तुम्हाला कळत असतीलच ना. आता नको ना टॉन्ट मारूस, आणि वकिली भाषेतच तुला उत्तर द्यायचं ना तर परशू बद्दल तुझ्याकडे काहीही पुरावे नसताना त्याच्यावर असे आरोप करू नकोस. घ्या आता पुरावे कसले पाहिजेत? साधं लॉजिक आहे. सकाळी मोराजकर येऊन चौकशी करून गेले आणि लगेच दुपारी परशू भाऊजी दुबईला जायला कसे निघाले? त्यांना हे डोहाळे कसे लागले? आता यातच काय ते समजून घ्या. काय ग, कुठे गेली होतीस आणि ते पण चिवला घेऊन? सुमिताईला भेटायला गेले होते आणि आज डॉक्टरांची परवानगी काढून चिवला पण बरोबर नेलं होतं. कशी आहे आता सुमित्रा? तिला कधीच काहीच झालं नव्हतं, पण आता तिकडे राहून आणखी एकलकोंडी झालीय. चिवला बघून काही म्हणाली? काही नाही बोलली. चिवला जवळ सुद्धा नाही घेतलं तिने. फक्त तिच्याकडे पाहून डोळ्यातून पाणी येत होतं, बस. तिच्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं, पण काय करणार आपण? आपण एक नक्की करू शकतो. आत्याबाईंच्या 75च्या दिवशी तिला आपण बोलवून घेऊयात ना. नाही, अजिबात नाही. त्या कार्यक्रमात मला अजून टेन्शन नकोय. काही होणार नाही. अहो, तिला काही झालंच नाहीये आणि तिची सगळी जबाबदारी मी घेते ना. ठीक आहे, विचार करून सांगतो. साहेब, बाहेर मोराजकर साहेब आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. बसायला सांग. आलो. जी. एकटे चालत? मला वाटलं सकाळी पैसे घेऊन आलात, आता प्रमुख सूत्रधाराला घेऊन आला असाल. काळजी करू नका सर. काय हा उंदरा मांजराचा खेळ लवकरच संपेल, कारण इंदुलकरच्या खोलीत आम्हाला जी सिम कार्ड मिळाली आहेत त्याच्यावरनं खूप महत्वाचे धागेदोरे हाती लागलेत. वाट कसली पाहताय सांगा ना. त्यासाठीच मी आलोय. परशू शेठ जर घरात असतील तर त्यांना बोलवता येईल का? परशू का? कारण आता ते इथे असणं जास्त गरजेचं आहे.